नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संविधानाला अधीन राहून निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाययोजना करण्यात राज्य सरकार अकार्यक्षम ठरल्याचा विरोधकांचा आरोप. राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. गांधीजी आणि नेताजींविषयी मार्कंडेय काटजू यांच्या विधानाचा राज्यसभेत एकमुखानं निषेध. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना विशेष न्यायालयाचे समन्स. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिशेल्स दौऱ्यात उभय देशात सुरक्षा सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या 4 करारांवर स्वाक्षऱ्या. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच हे अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केली. मात्र सरकारच्या या उत्तरानं समाधान न झालेल्या विरोधकांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला. नियम 293 अन्वये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं या संदर्भातली चर्चा काल उपस्थित करण्यात आली होती. काल रात्री उशिरापर्यंत ही चर्चा दीर्घकाळ चालली. त्यालाच खडसे यांनी आज उत्तर दिलं. अवकाळी पाऊस आणि गारपीट वारंवार होत असल्यानं केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव वारंवार सादर करावा लागतोय. त्यामुळे केंद्राकडून अद्याप मदत आलेली नाही. तरीही सरकार आपल्या तिजोरीतून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, असं खडसे म्हणाले. अद्यापही पंचनामे सुरूच असून त्याचा अहवाल तयार व्हायला वेळ लागतो. मात्र तरीही हे अधिवेशन संपण्यापूर्वी तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात येईल. प्रसंगी आमदार निधी, आमदारांचे पगार भत्ते आदी गोठवून यासाठीचा आवश्यक निधी उभारला जाईल, असं खडसे यांनी जाहीर केलं. त्याला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कबुली दिली. खडसे यांचं उत्तर पूर्ण होताच 25,000 रुपये हेक्टरी मदतीची आपली मागणी पूर्ण होत नाही, तसंच सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन नाही असं सांगत विरोधकांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संविधानाला अधीन राहून निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टीकरण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला आणि कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. आरक्षणासंदर्भातली सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटताना मुस्लिम समाजाचं आपलं प्रेम कुठे होतं, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. सध्या मुस्लिम समाजातले 7% शैक्षणिक प्रवेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून सत्तारूढ सदस्य आक्रमक झाल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. वळसे पाटील यांच्याकडून माफीची मागणी करण्यात आली. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केल्याचं आमचे प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. पनवेल ते इंदापूर हा रस्ता 31 मार्च 2016 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिलं. मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात 6 पदरी रस्ता बांधण्यासंबंधीचा प्रश्न सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला असता बांधकाम मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं. हा रस्ता बांधताना जमीन अधिग्रहणाची मोठी समस्या येत असून संबंधित भागातल्या लोकप्रतिनिधींनी जमीन अधिग्रहणामध्ये मदत करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला असता त्याला उत्तर देताना सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 11 आजारी मध्यवर्ती बँका आहेत आणि त्यांना सरकार मदत करणार असल्याचं स्पष्ट केलं. तसंच बीड जिल्हा बँकेतल्या गैरव्यवहार प्रकरणी 92 व्यक्तींकडून पैसे वसुलीची कारवाई सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. माजी मंत्री सदाशिवराव मंडलिक आणि माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभागृहानं संमत केला. राज्यात महानगरपालिकांच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमधल्या शिक्षकांना प्रत्येकी महिन्याचं वेतन तसंच थकबाकी वेळ देण्याचे आदेश राज्य सरकारनं महानगरपालिकांना तातडीनं द्यावेत, असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी आज विधान परिषदेत दिले. भाजपाचे रामनाथ मोते यांनी यासंदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातल्या ज्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत ते तपासून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करू, असं आश्वासन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना आज विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
त्यापूर्वी आज विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित झालं होतं. स्वाईन फ्लू या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्यामध्ये सरकारला अपयश आल्याचा आरोप करत आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केलं. स्वाईन फ्लूच्या रुग्णांना योग्य प्रकारे उपचार उपलब्ध होत नाहीत असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वाईन फ्लूमुळे 225 बळी घेतले आहेत आणि अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. मात्र सरकारकडून कोणत्याही उपायांचा गांभीर्यानं अवलंब होत नाही असा आरोप काँग्रेस आमदार माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. आणि कुठेही अशा प्रकारचं वातावरण की आज स्वाईन फ्लू होणार नाही किंवा तशा प्रकारचं कमी येण्याकरता कुठलेही प्रयत्न या सरकारकडनं केल्या जात नाही आहेत. यांच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण विधान परिषदेमधले विरोधी पक्षनेते सन्माननीय मुंडेजी, सर्व विधान परिषदेमधले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सर्व सदस्य आम्ही निषेध करण्याकरता विधानसभेच्या आज आवारातील द्वारावर आम्ही सर्व एकत्र जमलो आहोत. आणि यानंतर सुद्धा शासनाने जर याची काळजी घेतली नाही तर आम्हाला संपूर्ण राज्यामध्ये जनतेला घेऊन आंदोलनाकरता भूमिका ही घ्यावी लागेल. की कुठल्याही सरकारी इस्पितळामध्ये स्वाईन फ्लूचा पेशंट ऍडमिट करून घेण्यासाठी एकही कॉट शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूचा कुठलाही पेशंट आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेतला जात नाही. आणि ही परिस्थिती सरकारच्या लक्षामध्ये आली असताना सुद्धा सरकारकडून प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा अशा पद्धतीचे काहीही आदेश दिले जात नाहीत. सरकार फक्त एकीकडे सांगतंय की स्वाईन फ्लूचा इलाज आम्ही मोफत करू आणि हा इलाज फक्त सरकारी इस्पितळामध्ये आहे. पण सरकारी इस्पितळामध्ये टॉम्बी फ्लू या आजारावरची जी गोळी ती सुद्धा या ठिकाणी मिळत नाही. पण काळ्या बाजारामध्ये या गोळीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विक्री चालू आहे. राज्यसभेत आज पक्षभेद विसरून सर्व सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या महात्मा गांधी आणि नेताजींविषयीच्या विधानाचा निषेध करणारा ठराव संमत केला. महात्मा गांधी हे ब्रिटिश एजंट असल्याचा तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपानचे एजंट असल्याचं काटजू यांनी ब्लॉगवर म्हटल्याचं वृत्त आहे. विरोधकांसह सर्व सदस्यांनी एकमतानं या वक्तव्याचा निषेध केला तर काहींनी काटजूंविरोधात कारवाईचीही मागणी केली. सदस्यांच्या संतप्त भावनांशी आपण सहमत असून या वक्तव्याचा पूर्णपणे निषेध करत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सभागृहात सांगितलं. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींची भूमिका अतिशय महत्वाची होती असं जेटली म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काटजू यांना देण्यात येणाऱ्या सर्व सरकारी सुविधा काढून घेण्याची मागणी सपाच्या नरेंद्र अग्रवाल यांनी केली. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयानं समन्स बजावलं आहे. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पीसी परख, हिंडाल्कोचे अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी भट्टाचार्य यांनाही न्यायालयानं आरोपी म्हणून समन्स बजावलं आहे. गुन्हेगारी कट, विश्वासघात आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. 8 एप्रिलला या सर्वांना न्यायालयात हजर राहायचं आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास जास्तीत जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. 2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा खात्याचा कार्यभार असताना ओदिशातले तलवीरा 2 कोळसा खाणपट्टे हिंदाल्कोला देण्यासंदर्भात हे आरोप आहेत. दरम्यान न्यायालयाचं समन्स म्हणजे एखादी व्यक्ती दोषी असतेच असं नव्हे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी ट्विटरवर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिशेल्सच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सेशेल्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. भारत आणि सेशेल्स यांच्यात 4 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सागरी सुरक्षेमध्ये सेशेल्सची भागीदारी महत्वाची असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं. हिंदी महासागरात सेशेल्स हा महत्वाचा भागीदार असल्याचं ते म्हणाले. हा देश केवळ सागरी सुरक्षेलाच महत्वाचा नसून आमचा विश्वासू मित्र असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी यावेळी दिली. पंतप्रधानांनी किनारी टेहळणी करणाऱ्या रडारचं उद्घाटन केलं. This visit has been very productive. It is no surprise that Seychelles is my first destination in the Indian Ocean region. We regard Seychelles
as a vital partner in our Indian Ocean neighborhood. Our relationship is unique and special. It is founded on deep sense of mutual trust and confidence. It is marked by a spirit of respect and equality and enormous goodwill and warmth. It draws strength from our shared values of democracy and inclusiveness. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि सरकारी वित्तीय संस्थांची तिमाही आढावा बैठक घेणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या दर कपातीचा लाभ सामान्य ग्राहकांना कर्जावरच्या व्याजदरात कपात करून द्यावा या संदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रातल्या पतपुरवठ्यासह इतर क्षेत्रातला पतपुरवठा, गृहकर्ज हे बैठकीतले मुख्य मुद्दे असतील. याशिवाय महिला बचत गटांना अर्थसहाय्य, बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा, अटल निवृत्तीवेतन योजना यावरही बैठकीत विचारविनिमय अपेक्षित आहे. न्यायाधीशांच्या नेमणुकीसंदर्भातल्या घटना दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही याचिकेची सुनावणी करू नये असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं सर्व उच्च न्यायालयांना दिले. या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेसंदर्भातल्या कोणत्याही प्रकरणांवरची सुनावणी प्रक्रिया उच्च न्यायालयांनी करू नये असं न्यायमूर्ती A.R. दवे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पीठानं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या याचिका सुनावणी योग्य आहेत की नाहीत आणि त्यांना वरिष्ठ न्यायालयांकडे वर्ग करावं का याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या कायद्यांची अधिसूचना अद्याप लागू करण्यात आली नसल्यानं त्यांना स्थगिती देण्याची मागणी मुदतपूर्व असल्याचा युक्तिवाद सरकारच्या वतीनं करण्यात आला. न्यायाधीशांच्या नेमणुकीसंदर्भातल्या 2 दशकांहून जुन्या कॉलेजियम प्रणालीला बदलण्यासाठी या कायद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांच्या संघटनेनं विरोध केला आहे. कोळसा खाण वाटप आणि स्पेक्ट्रम लिलावाच्या बोलींनी प्रत्येकी तब्बल 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कोळसा खाण वाटप ई लिलावाच्या 5व्या दिवशी काल ओदिशातल्या उत्कल सी आणि झारखंडमधल्या लोहारी या खाणींचा लिलाव करण्यात आला. रद्द करण्यात आलेल्या 204 कोळसा खाणींपैकी 32 खाणींच्या लिलावात आतापर्यंत 2,07,000 कोटी रुपयांची बोली लागली आहे. कॅगनं अंदाजित केलेल्या तोट्यापेक्षा ही रक्कम जास्त असल्याचं कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. दूरसंचार स्पेक्ट्रम लिलावाच्या 6व्या दिवशी 92,000 कोटी रुपयांच्या बोली लागल्या. आतापर्यंत लिलावाच्या 37 फेऱ्या पूर्ण झाल्या असून सर्व प्रकारच्या बँड्ससाठी बोली लागत आहेत. मेक इन इंडिया मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षित आणि तंत्रकुशल युवकांची गरज आहे. यामुळे आपण नाविन्यपूर्ण आणि संशोधनात्मक ज्ञानयुगाकडे जाऊ शकू. यासाठी भारतातील युवकांनी कौशल्याधारित शिक्षण आत्मसात करण्यावर अधिकाधिक भर द्यावा असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मुंबईत केलं. 21व्या शतकातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि भवितव्य या विषयावरील परिषदेत ते काल SNDT महिला विद्यापीठात बोलत होते. यावेळी विद्यापीठातील इंट्रानेट पोर्टलचं उद्घाटन राज्यपालांनी केलं. या परिषदेला SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत, डॉ. शोभा उडीपी आणि डॉ. जयश्री शिंदे आदी उपस्थित होत्या. जपान इथल्या कोयासन विद्यापीठानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. जपानमधल्या शिष्टमंडळानं काल त्यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जपान आणि महाराष्ट्र यांच्यात शैक्षणिक, सांस्कृतिक तसंच पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढून मैत्रीचं नवं पर्व सुरू होईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी टोकियो इथं कार्यालय उपलब्ध झालं आहे. त्याच धर्तीवर ओकायामा पर्यटन विभागाला महाराष्ट्रात कार्यालय स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल असंही ते म्हणाले. राज्यातल्या स्वाईन फ्लू संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले. राज्यातल्या स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश न्यायालयानं द्यावेत. यासाठी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालय हे निर्देश दिले आहेत. हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारला 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. 27व्या जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत
माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आलं. 1966 मध्ये सुरू झालेले हे पुरस्कार व्यवसायात उच्चतम नैतिक प्रथांचं पालन करणाऱ्या उद्योगांना दिले जातात. त्यासाठी ग्राहक समाधान, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, पर्यावरण सुरक्षा आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आदी निकष लावले असतात. यंदा मोठ्या उत्पादन क्षेत्राच्या श्रेणीत ONGCला, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या श्रेणीत राजस्थानमधील मंगल सिमेंटला आणि मोठ्या सेवा क्षेत्रातल्या श्रेणीत मुंबईच्या शॉपर स्टॉपला पुरस्कार मिळाले. कला क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती आणि निर्मिती राष्ट्रीय स्तरावर पोहोचावी या हेतूनं व्यासपीठ निर्माण करण्याबाबत शासन धोरणात्मक निर्णय घेईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र पायकर यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत 55व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. कलावंतांनी आपल्या कलेतून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असं मत वायकर यांनी व्यक्त केलं. कला क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल प्रसिद्ध डॉक्टर सुधीर पटवर्धन यांना 25,000 रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. राज्यातल्या कलाकारांसाठी राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण होणं गरजेचं असल्याचं पटवर्धन यावेळी म्हणाले. राज्यातल्या कलाकाराला हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवण्यात येतोय. राज्य कला प्रदर्शनासाठी कलाकारांकडून कलाकृती मागवण्यात आल्या असून तज्ज्ञांनी निवडलेल्या 243 कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. 16 मार्चपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहील. संपूर्ण भारताच्या 2/3 भूमीवर राज्य करणाऱ्या मराठ्यांचा इतिहास मोठा असून त्यांची देशपातळीवर हरवलेली ओळख घुमान साहित्य संमेलनातून पुन्हा सापडेल, असं मत 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदानंद मोरे यांचा काल उस्मानाबादमध्ये मराठवाडा साहित्य परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मराठ्यांना तख्ताची हाव कधीच नव्हती आणि मोगलांचं तख्त मराठ्यांनीच राखलं. त्यांनी पंजाबसाठी अहमदशाह अब्दालीचा तह फेटाळला आणि पानिपत घडलं. हा भव्य इतिहास या संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा समोर येणार आहे, असं ते म्हणाले. साहित्य निर्माण करणारे सुद्धा आहेत, तर ही मराठ्यांची ओळख पाहिजे ना. नुसत्या साहित्याची ओळख कशी काय चालेल पटून, की आपण कोण आहोत आपली ओळख पटवून दिली पाहिजे. आणि आपलं हरवलेलं आयडेंटिटी कार्ड आपल्याला घुमालून सापडणार आहे. हरवलेलं आयडेंटिटी कार्ड आपल्याला पानपतला सापडणार आहे. हरवलेलं आयडेंटिटी कार्ड आपल्याला तंजावरला सापडणार आहे. पेण इथल्या खारेपाट गावातल्या 14 ग्रामपंचायतींमधील 28 गावं आणि 43 वाड्यांवर भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला 2 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतोय. पेण इथं पाण्याची उपलब्धता असूनही गेली 15 वर्षे या समस्येवर उपाययोजना करण्यात प्रशासनाला यश आलं नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांद्वारे पाणी आणावं लागत आहे. इथल्या नागरिकांना दररोज पाण्यासाठी 1000 ते 500 रुपये खर्च करावे लागतात. टँकरद्वारे केला जाणारा पाणी पुरवठाही अपुरा ठरतोय. त्यामुळे खारेपाटातील नागरिक पाण्यासाठी आंदोलन करतायत. खूप गहन आहे. या वाशी विभाग आणि वडखल विभाग ह्या 2 विभागामध्ये असा प्रश्न आहे की हेटवणा धरण आमचे उशाशी आहे, परंतु आम्हाला हा पाणी मिळत नाही. का मिळत नाही आणि केव्हा मिळणार? आम्ही हंडा मोर्चा 10,000 महिलांचा काढला, परंतु आजपर्यंत त्या पाण्याचा कोणीही लक्ष देत नाही. आमदार आले, खासदार आले, मंत्री आले, सगळे आले ना गेले, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. का देत नाही याचा प्रश्न तरी त्यांना काय विचारायचा की पाणी केव्हा मिळेल? धरण आमचे उशाशी आणि घशाशी आमच्याच कोरड पडलेली आहे. आज 50 रुपये 100 रुपये भरून भाल, शिरकी चाल या ठिकाणी लोक पिंप घेतात पाण्याचे. पाणी आपल्या दारात, परंतु पाणी आपल्या घरात नाही. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधी पाण्याचं महत्त्व पटणं खूप गरजेचं आहे. नेमकं हेच आम्ही अधोरेखित करणार आहोत पाण्याचं महत्त्व विशद करणाऱ्या मुलाखत मालिकेतून. पाणी जीवन, पाणी आयुष्य. मुबलक पाऊसमान असलेल्या आपल्या देशात उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भागात पाण्यासाठी दाही दिशा असं चित्र दिसतं. या पार्श्वभूमीवर पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारी आणि त्या अनुषंगानं सामाजिक वनीकरणाची उपयुक्तता सांगणारी मुलाखत मालिका 12, 13 आणि 14 मार्चला 9:30च्या बातमीपत्रात. अवकाळी पाऊस आणि जास्त काळ लांबलेली थंडी या प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष पीक कसं घ्यायचं हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे.
योग्य उपाययोजना केल्या तर यातून मार्ग काढता येऊ शकेल असा विश्वास भारतीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष सोपान कांचन यांना वाटतोय. पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन इथल्या सोपान सखाराम कांचन यांच्या 15 एकर द्राक्ष बागेमध्ये थॉम्सन आणि फेंटासी या सुधारित जाती आहेत. जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याचा सोपान यांचा प्रयत्न आहे. अवकाळी पाऊस, जास्त काळ लांबलेली थंडी या प्रतिकूल परिस्थितीत द्राक्षांचं पीक कसं घ्यायचं हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न असतो. मात्र कांचन यांना 10 ते 12 टन एकरी उत्पन्न येईल असा विश्वास आहे. 60 ते 70% उत्पादन परदेशात पाठवलं जातं तर 30 ते 40% उत्पादन स्थानिक बाजारपेठेत पाठवण्यात येतं. आता द्राक्ष बागायतदार संघ आणि आपण सगळे प्रयत्न करतोय, चांगल्या व्हरायटीज आणतोय ज्या सेल्फ फुगणाऱ्या वगैरे असतील. तर हार्मोनचा कमी वापर, त्याचबरोबर केमिकलचा कमी वापर आणि पूर्णत्वे ऑर्गॅनिक किंवा केमिकल फ्री द्राक्षाच्या निर्मितीकडे आता सध्या सगळ्या बागायतदारांचा कल चालू आहे आणि त्याचीच डिमांड जगभरातनं आता वाढती आहे. एक्सपोर्ट द्राक्ष होताना भारतातनं 3 सेगमेंटमध्ये प्रामुख्यानं ही जातात. त्याच्यामध्ये एक सेगमेंट आहे युरोपियन सेगमेंट, दुसरा सेगमेंट आहे गल्फ आणि तिसरा जो सेगमेंट आहे ज्याचं रुपयामध्ये करन्सी येते ते व्हाया कलकत्ता, बांगलादेश हे तिन्ही मोठं मार्केट आहे आणि साधारणपणे 1.5 लाख टनापर्यंत संपूर्ण भारतातनं ही द्राक्ष सध्या तरी निर्यात होतात. परदेशी द्राक्ष पाठवायला प्लास्टिकच्या पनेटमध्ये 500 ग्रॅम द्राक्ष पॅक करतात. एका खोक्यात 10 पनेट म्हणजे 5 किलो द्राक्ष भरतात. अर्थात परदेशी द्राक्ष पाठवण्याआधी विविध चाचण्याही कराव्या लागतात. जैवविविधतेनं नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ धानाची शेती केली जाते. अलीकडच्या काळात देशी वाण हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यानं संकरित वाणांचा वापर वाढला आहे. मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीत शेतकरी देशी वाणांची निर्मिती करू लागले आहेत. 132 प्रकारच्या विविध देशी वाणांची निर्मिती केली असून त्यामध्ये मेथी, वाल, मटकी, मका, धणे, कोथिंबीर अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. या निर्मितीसाठी गावागावांमध्ये जैवविविधता समित्या स्थापन केल्या आहेत. संकरित वाणापेक्षा देशी वाणाच्या माध्यमातून पिकवली जाणारी धान्य दर्जेदार आणि कमी खर्चाची असल्यानं इथले शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. देशी वाणाचं एकच महत्व आहे की ते कुठलाही खताला म्हणजे कुठल्याही जमीनमध्ये कमी खतात, कमी रोगाने, कमी कीड प्रदूषण असं सगळंच त्याचं बाब आहे. आजपर्यंत जो हे संशोधित वाणांपेक्षा देशी वाणच वापरले, परंतु त्यानं योग्य पद्धतीने करत नसल्यामुळे तेवढा काही प्रचार नसला तरी पण इतकं 24 म्हणजे त्याला कानासाठी इतकं 24 आहे की खूप चांगला त्याच्या क्वालिटी मिळू शकते. कृषी विभागामार्फत आपण त्यांना हे वाण, देशी वाणांचं एक संवर्धन करण्यासाठीचं एक प्रोत्साहन किंवा मार्गदर्शन आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत करत आहोत, जेणेकरून ही वाण जे आहे ते लुप्त होणार नाहीत आणि तसेच वाणाचे जे बिजाई आहे, बीज आहे, हे सर्व आपण नवी दिल्ली येथील जे जैव अणु NBPGR ही नावाची जी संस्था आहे त्या ठिकाणी आपण तिथे नोंदणीसाठी त्यांच्या नावाने, शेतकऱ्यांच्या नावाने आपण ती पाठवतो, जेणेकरून पुढे काय त्याच्यामध्ये आपल्याला नवीन संशोधित वाण काढून आपल्याला ती वाण त्याचे जेनेटिक्स जे आहे ते राखता येईल. जगाच्या सफरीवर निघालेलं संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं सोलार इम्पल्स 2 हे विमान काल रात्री गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दाखल झालं. हे विमान सौर ऊर्जेवर चालत असलं तरी ते रात्री सुद्धा उड्डाण करू शकतं. अबुधाबीवरून उड्डाण केलेलं हे विमान आपल्या जगप्रवासात लोकांना सौर ऊर्जेचं महत्त्व पटवून देणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेनं स्कॉटलंडसमोर विजयासाठी 364 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. संघकाराच्या 124 आणि दिलशानच्या 104 धावांच्या तडाखेबंद खेळीनं श्रीलंकेनं ही धावसंख्या उभारली. त्याला मॅथ्यूजच्या 51 धावांची जोड लाभली. सलग 4 एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा संघकारा हा पहिला खेळाडू ठरला आहे. जालना जिल्ह्याला गारपीट आणि अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं आणि वादळी वाऱ्यांमुळे बदनापूर तालुक्यातल्या दावलवाडी, शेलगाव इथं मोठं नुकसान झालं आहे. गहू, ज्वारी, हरभऱ्याची पिकं आडवी झाली असून मोसंबी आणि आंब्याच्या बागांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यांमुळे घरावरचे पत्रे देखील उडून गेले आहेत.
झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनानं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होतीये. माझ्या 6 एकर जमिनीवर पूर्ण गारेनं थैमान मांडला होता. 6 एकर जमिनीमध्ये मी ज्वारी पेरली, त्या ज्वारीचं आज एक ताटही उभं राहिलेलं नाही. आणि वाऱ्यासह झाडाची खूप नुकसान झाली. झाडं मोठमोठे झाडे उपटून पडले, पत्र्याचे शेड सुद्धा उडून गेले. इथं या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आम्ही बरेचसे तहसीलदार, तलाठी साहेब यांना सुद्धा रात्री आमंत्रित केलं होतं, पण ते काही आतापर्यंत आले नाही. आता या शासनाने आम्हाला याच्यावर काहीतरी अपेक्षा आमची त्यांच्याकडे एवढीच आहे की बाबा ते आमचं 6 एकरमध्ये ज्वारीचं नुकसान झालं, त्याबद्दल आम्हाला काहीतरी त्यांची नुकसान भरपाई मिळण्यात यावी. रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी चिपळूण, संगमेश्वर आणि दापोलीच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. रायगड पोलादपूर दरम्यान गारपीटही झाली. खारेपाटण भागातही काही ठिकाणी पाऊस झाला. कोकणात बऱ्याच ठिकाणी आजही पावसाळी वातावरण आहे. आंबोलीमध्ये वीज पडून एका माजी सैनिकाचा मृत्यू झालाय. या पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचं मोठं नुकसान झालं असून हंगामातला शिल्लक आंबा देखील नष्ट होण्याची भीती व्यक्त होतीये. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत संविधानाला अधीन राहून निर्णय घेण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाययोजना करण्यात राज्य सरकार अकार्यक्षम ठरल्याचा विरोधकांचा आरोप, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. गांधीजी आणि नेताजींविषयी मार्कंडेय काटजू यांच्या विधानाचा राज्यसभेत एकमुखानं निषेध. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना विशेष न्यायालयाचं समन्स. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्यात उभय देशात सुरक्षा सहकार्य वृद्धिंगत करणाऱ्या 4 करारांवर स्वाक्षऱ्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.